आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। रायगड पोलीस दलातील नागोठणे पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी। अपहरित मुलगी 6 तासांच्या आत वैज्ञानिक व तांत्रिक तपासाच्या आधारे सुखरूप आईवडिलांच्या ताब्यात। नागोठणे रोशन पत्की। नागोठणे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 42/2026 कलम 337/2 अन्वये दिनांक 21/2/2026 अन्वये दाखल गुन्ह्यातील अपहरित बालिका हिचा शोध घेणेकामी पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी तात्काळ 2 पथके रवाना करून सीसीटीव्ही फुटेज याचे आधारे गुन्ह्यातील अपहरित मुलगी हिचा शोध सुकेळी परिसरात घेतला असता सदर मुलगी ट्रकने पनवेल येथे गेली असल्याचे समजल्याने पनवेल येथून शिवडी मुंबई परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली। शिवडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून शोध घेतला असता ती शिवडी परिसरामध्ये झोपडपट्टी भागामध्ये मिळून आलेली आहे। सदर अपहरित मुलगी हीच शिवडी पोलीस ठाण्यात नेऊन जवळच्या वैद्यकीय सरकारी रुग्णालयांमध्ये तिची वैद्यकीय तपासणी करून सदर मुलगी हिला सुखरूप ताब्यात घेऊन तिला आईवडिलांच्या सुखरूप ताब्यात देण्यात आले आहे। आईवडील रागावल्यामुळे सदर मुलगी घरातून रागावून निघून गेली असलेल्याची माहिती सदर मुलीने दिली। सदरची कामगिरी ही रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक गोटीराम पावरा, पोलीस हवालदार नागावकर, महिला सहाय्यक फौजदार संचिता सानप यांनी केलेली असून रायगड पोलीस दलातील नागोठणे पोलीस ठाण्यांनी केलेल्या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।